नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, एक स्माईल माझ्यासाठी, एक बाबांसाठी, एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यांना प्रश्न पडला असेल, 8 पोर्टल एवढं मोठं पोर्टल येत आहे तरी सुद्धा ताईचा व्हिडिओ का नाहीये? तर का नाहीये ह्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल. तर एक सांगते तुम्हाला की 8 हा पोर्टल हा सिंह दरवाजा उघडणारा पोर्टल असतो. त्या काळामध्ये सूर्य, पृथ्वी आणि तारा हे सगळेजण एकत्र येतात. त्यामुळं याला लायन पोर्टल किंवा सिंह दरवाजा उघडणार हे नाव आपल्या मध्ये पडलेलं आहे. तर काय होतं यामुळं? तर यावेळी जेव्हा 8:08 रात्रीचे होतात त्यावेळी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं हे एक साधन असतं. गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा हा एक दिवस असतो. आपली स्वप्नपूर्तीचा हा एक दिवस असतो. जे जण लॉ ऑफ अट्रॅक्शनला मानतात, ज्यांना आजपर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, एंजल नंबरचा उपयोग झालेला आहे, क्रिस्टलचा उपयोग झालेला आहे, त्या सगळ्यांसाठी हा फार मोठा दिवस आहे. तर कोणतीही परिस्थिती आपली बदलू शकते. जे काही असेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल, तुमचं लग्न ठरत नसेल, तुम्हाला जॉब लागत नसेल, अजून काही कटकटी असतील, अगदी रिलेशनशिपमध्ये असतील, तरी सुद्धा आपल्याला या दिवशी पूर्णपणे आपलं आयुष्य बदलून टाकता येतं. पण मग मी काय करणार आहे, काय उपाय सांगणार आहे तुम्हाला? तर मी तुम्हाला काहीच उपाय सांगणार नाहीये. तर काय करणार आहोत आपण हे फक्त सांगते तुम्हाला की 8/8च्या दिवशी रात्री 8 वाजता मी येणार आहे लाईव्ह तुमच्या बरोबरच 8/8ची रेमेडी करायला. त्यामुळे सगळ्यांची रेमेडी होईल आणि सगळ्यांना खूप मोठा आनंद मिळेल. आता ह्याचा कोणीतरी अजून कॉपी करेल, कोणतरी मुद्दाम 8 वाजता लाईव्हला येईल, पण या सगळ्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे मला तुम्ही. तर 8/8ला माझ्याबरोबर अफर्मेशन देऊन माझ्याबरोबर रेमेडी तयार करायची असेल तर काय काय लागणार आहे आपल्याला त्या दिवशी हे सांगते तुम्हाला मी. एक कोरा कागद पहिल्यांदाच जवळ ठेवायचा आहे. हिरवा पेन असेल तर शक्यतो हिरवाच पेन घ्यायचा आहे. हिरवा पेन नसेल तर आणा, नसेल अगदीच नाही जमलं तर निळ्या पेननं तुम्ही लिहू शकता. एक कोरा पेपर, एक हिरवा पेन आपल्याला लागणार आहे, एक तमालपत्र आपल्याला लागणार आहे, एक सिलेमनला काय म्हणतात, दालचिनीची स्टिक किंवा दालचिनीची पावडर, दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल तुम्हाला ते लागणार आहे. एक लागणार आहे कलावा हातातला तुम्हाला बांधायला, एक लागणार आहे 1 रुपयाचा शिक्का तुम्हाला, आणि बस एवढंच आपल्याला लागणार आहे. कागद, तमालपत्र, हिरवा पेन, दालचिनी आणि कलावा, 1 रुपयाचं नाणं, या 6 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. कोरा पेपर धरला का मी नाही त्याच्यात, ते परत बघा तुम्ही. परत एकदा आपण रिपीट करूया. एक कोरा पेपर, एक हिरवा पेन, एक तमालपत्र, एक दालचिनी, 1 रुपयाचं नाणं आणि कलावा, या गोष्टी सगळ्या आपल्याला लागणार आहेत. बरोबर 8च्या आधीच एक 5-10 मिनिटं लाईव्ह येणार आहे मी, की सगळ्यांना यायला वेळ मिळेल म्हणून. 8:08 आपण रेमेडी करायला सुरुवात करणार आहोत. त्यामध्येच मी छोटंसं मेडिटेशन सुद्धा तुम्हाला देणार आहे, छोटीशी रेकी सुद्धा तुम्हाला त्याच 8 मिनिटामध्ये मी देणार आहे. आणि आपल्या सर्व गोष्टी कशा पॉवरफुल होतील माझ्या बरोबर हे आपण बघायचंय उद्या रात्री 8:08. तर ज्यांना ज्यांना यामध्ये भाग घ्यायचा असेल त्या सगळ्यांनी लाईव्ह या आणि सगळ्यांनी आपापल्या वस्तू जवळ ठेवा. हा, आता घरात पती असतील, पतींची दुसरी इच्छा असेल तर ते करू शकतात, मुलं करू शकतात, सून करू शकते, सासू करू शकतात, सासरे करू शकतात, दोघं हजबंड वाईफ दोघंही करू शकतात, तर कुणीही करू शकतं ही रेमेडी. तर 8:08 एवढं सगळं साहित्य ठेवून सारिका लाईफस्टाईलला 8:08च्या आधीच, म्हणजे 7:45लाच मी जवळजवळ लाईव्ह येईल तुम्हाला, म्हणजे गप्पा मारून सगळ्यांचं सगळं झालंय का बघता येईल, कोणाचं काय विसरलं तर तुम्हालाही आणता येईल. तर ह्या सगळ्या वस्तू तयार ठेवायच्या आहेत उद्या, आणि मग आपण करणार आहोत रेमेडी. तर मी कुठल्याही रेमेडीचा व्हिडिओ घेऊन नाही आले तुमच्यापाशी. तर माझी रेमेडी काय असणार आहे अफलातून. खूप जण कॉपी करतील, आजच्या रेमेडीला काहीतरी उलटं पालटं, एवढं सामान कळलंय म्हटल्यावर उलटं पालटं करून तुमच्या समोर आणतील. पण ज्यांचा ताईवर विश्वास आहे त्या सगळ्यांनी एवढं सामान आपल्या बरोबर ठेवायचं आहे आणि नक्कीच यायचं आहे उद्या 8च्या पण आधीच 7:45 वाजता रात्री बरोबर लाईव्ह. त्याच वेळी आपण सगळेजण रेमेडी करूया, त्याच वेळी आपण मेडिटेशन करूया आणि त्याच वेळी आपण या एवढ्या सुंदर 8 पोर्टलची
रेकी पण घेऊया की तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे, याची 1000% जबाबदारी मी घेणार आहे. तर येणार ना उद्या? चला, येणार असाल तर चला कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका, येस ताई आम्ही येणार आहोत. तर सगळ्यांनी सारिका लाईफस्टाईलला यायचं आहे बरोबर 7:45 वाजता लाईव्ह. तर चला, ते संपलं. तुम्हाला स्टेटस बघत चला वरचे जरूर. ज्यांना दिसत नसतील, जे नवीन असतील, त्या सगळ्यांनी मला मेसेज करा की ताई आम्ही नवीन आहोत, आम्हाला स्टेटस दिसत नाही. तर मी तुम्हाला ते स्टेटस, तुमचे नंबर मी ऍड करीन आणि तुम्हाला नंतर स्टेटस दिसतील. तर दिवाळी धमाका महालक्ष्मीचा बॉक्स, की जेणेकरून दिवाळीमध्ये तुमच्याकडे येणार आहे महालक्ष्मी आणि पुढचा वर्ष आपल्याला जाणार आहे पैशाच्या आर्थिक बाबतीतले कोणतेही तोटे आपल्याला होणार नाहीत. मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या गोष्टींचा रामबाण उपाय आहे, तो म्हणजे आपला महालक्ष्मी मॅजिक बॉक्स. तर तो तुम्हाला स्टेटसमध्ये दिसलाच असेल किंवा दिसेल. तर तो ज्यांना ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी चर्चा करा. त्याचप्रमाणे कुंचम सेवा ही अफलातून आहे. 8 पोर्टलला सुद्धा तुम्ही कुंचम सेवा सुद्धा करू शकता, कारण शुक्रवार येत आहे वरदलक्ष्मीचा. वर्षभरातनं एकच येणारा दिवस तो म्हणजे वरदलक्ष्मी मातेचं पूजन. त्यामुळे सगळे तर कुंचम भरणारच आहेत, पण कुंचमला सुद्धा आपल्याला 8 वाजता काय करायचंय ही रेमेडी तुम्हाला उद्याच कळेल. 8 वाजता कुंचम तुमचा तुम्ही संध्याकाळचा भरून ठेवा. रेमेडी मी तुम्हाला त्यावेळी सांगेल. ती 8:08 आपण नंतर करायची आहे. ती रेमेडी लाईव्ह संपल्यावर केली तरीही तुम्ही चालणार आहे. त्याच वेळी मी तुम्हाला सांगेल काय रेमेडी करायची आहे आपण कुंचमसाठी सुद्धा, काय रेमेडी करायची. समृद्धी पॉट आहे त्यांच्यासाठी सुद्धा. पण हे सगळं होणार आहे डायरेक्ट लाईव्ह मध्ये. तर सगळ्यांनी उपस्थित राहा. दिव्यावरची ऑफर आजही चालू आहे. कुंचम सेवा ज्यांना श्रावणात बुकिंग करायचं आहे लवकर बुकिंग करा. 2500 रुपयाला तुम्हाला हा कुंचम मिळणार आहे. 1500 रुपयाला तुम्हाला जर सामान फक्त कमी मिळणार आहे. 1500 रुपयाला तुम्हाला हा कुंचम मिळणार आहे. 2500 रुपयाच्या कुंचमवर गढवाल फ्री आहे. चांदीच्या सुद्धा सगळ्या वस्तू आपल्याकडे आल्या आहेत, त्याची किंमत वेगळी आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला गढवाल फ्री मिळणार आहे. त्याचप्रमाणे कालपासून ऑफर आपली चालू आहे, ती म्हणजे नवरात्रीतला अखंड दिवा आणि त्यावर मिळणार आहे तुम्हाला सर्वात मोठा 520चा टॉवर एकदम फ्री. तरी हा ऑफर कुणीही सोडू नका. भले तुम्ही सगळ्यात मोठा दिवा घ्या आणि 2 नंबरचा दिवा घ्या, या दोघांबरोबर सुद्धा तुम्हाला हा मिळणार आहे टॉवर. मात्र सगळ्यात छोटा जो दिवा आहे त्याच्याबरोबर मिळणार आहे तुम्हाला क्रिस्टलचा हा दिवा. तर चला, तिन्हीपैकी जे काही तुम्हाला हवं आहे त्याच्या किमती विचारा आणि पटापट बुकिंग करून टाका. सगळ्यात सुपर डुप्पर हिट तुम्हाला आवडली आहे ती म्हणजे हनुमान चालीसा. दोन्ही चालीसा इतक्या बुक झाल्यात. कोणी राहिला असेल तर पटकन बुकिंग करा, म्हणजे मला तुमच्यापाशी पाठवता येतील आणि मी सांगितलेलं 3 दिवसाचं जे पारायण आहे ते तुम्हाला पटापट करता येईल. तर हनुमान चालीसा ही सुपर डुपर हिट जात आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या विश्वासाचे. महालक्ष्मी मॅजिक बॉक्स ज्यांनी पेमेंट केलेलं आहे, जेवढा विश्वास दाखवलाय माझ्यावर, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मी 1000% तुमच्या विश्वासाला उतरीन हे माझं तुम्हा सगळ्यांना प्रॉमिस आहे, कारण तेवढा अभ्यास तेवढा वेळ मी माझा त्यासाठी घालवला आहे आणि नंतरच एवढा मोठा बॉक्स तयार केला आहे. त्याचप्रमाणे रक्षासूत्र हे तुम्ही 2 वर्ष बांधू शकता. तर रक्षासूत्र अजून कुणाला घ्यायचं असेल तर पटापट आज आणि उद्या 2च दिवस तुम्हाला रक्षासूत्र बुकिंग करायला चान्स आहे. त्यानंतर मात्र आपण मग बंद करूया. ज्यांना लागत असेल त्यांनी तसं करा, पण एवढं मोठं प्रमाण राहणार नाही. तेव्हा राशीची रक्षासूत्र आहेत, 7-7 रक्षासूत्र आहे. मी म्हणते काही नाही पण 7-7 रक्षासूत्र तरी तुमच्याकडं पाहिजेच पाहिजे आहे. ज्यांना हे परवडत नाही त्यांनी राशीचं रक्षासूत्र घ्या. राशीचं रक्षासूत्र नको असेल तर 7 चक्राचं घ्या. तुम्हाला जर करणी, बाधा, भूत, प्रेत असं असेल काही तर तुम्ही प्रोटेक्शनचं रक्षासूत्र घ्या. त्याचबरोबर तुम्ही रक्षासूत्र घेऊ शकता स्वामींचं. तर या सगळ्या रक्षासूत्रांवर आज ऑफर आहे. फक्त विचारायचं आहे मला वरती दिलेल्या नंबरवर. मला जितक्या शक्य आहे तेवढ्या फटाफट उत्तरं मी देईन. बरं, तुम्हाला जे मी हे देते
आता जर तुम्ही माझ्याकडे आज 50 टॉवर आहेत आणि 50 टॉवरची बुकिंग पूर्ण झाली माझी दिव्याची, तर त्यानंतर मी तुम्हाला टॉवर देऊ शकत नाही. तर त्यावेळी समजावून घेत जा, भांडणं करत जाऊ नका की मी त्याऐवजी तुम्हाला दुसरा टॉवर दिला, समजा लक्ष्मी टॉवर दिला, अन्नपूर्णा टॉवर दिला, तर टॉवरला टॉवर मिळतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, गिफ्ट हे माझ्या आवडीने मी तुम्हाला देत असते. आपण कोणाच्या आवडीचं गिफ्ट देत नसतो कुणाला. तुम्ही मला साडी गिफ्ट करता, तुम्ही मला दागिने गिफ्ट करता, त्यावेळी तुम्ही माझी चॉईस बघता का मी येते तिथं तुम्ही मला फोटो पाठवता का की ही साडी पाहिजे का ताई तुला, ती साडी पाहिजे का तुला, नाही ना. मग तसंच समजा गिफ्ट म्हणजे फक्त प्रेम, त्यामध्ये भांडणं करू नका की मला तक्षशिलाच पाहिजे, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे किंवा तोच कलर पाहिजे. नाही, हे एक माझं प्रेम आहे, ताईकडनं मिळालेली ही एक छोटीशी भेट आहे तुम्हाला, की तुम्ही ज्यावेळी कुंचमची पूजा कराल त्यावेळी तुमच्या अंगात सुद्धा माझ्याकडचं दिलेलं प्रेम असावं, वस्त्र असावं, त्यावेळी तुम्हाला माता लक्ष्मी आणखीन प्रसन्न होईल. हाच माझा त्याच्या मागचा उद्देश असतो. नुसत्या सुद्धा ज्यांना गडवाल घ्यायच्या असतील, ही गडवालच आहे माझ्या अंगावरची, घ्यायच्या असतील तरीही तुम्ही घेऊ शकता. कुंचम नाही घ्यायचा, गडवाल घ्यायचे तरी सुद्धा भरपूर सारे कलर आणि भरपूर साऱ्या गडवाल आपल्याकडं आहेतच. आज दुपारी गुरुवार असून सुद्धा पहिला लाईव्ह होणार नाहीये, का तर बाकीची कामं खूप सारी आहेत आज माझ्याकडं, त्यामुळं लाईव्ह होणार नाहीये. तर पुढच्या गुरुवारी किंवा 1-2-4 दिवसांनी आपण लाईव्ह घेऊया. तर लाईव्हची कोणी वाट बघू नका, पण वाट नक्की बघा, कारण लाईव्ह आपला असणार आहे उद्या. आज एवढी बडबड करून 8:08ला काय करू मी, काय सांगू तुम्हाला, त्यावेळी माझा आवाज बसलेला असेल. त्यामुळं आज लाईव्ह न घेता उद्या संध्याकाळी 7:45 वाजता बरोबर आपण लाईव्ह घेणार आहोत. मला शक्य झालं तरी कशावर तरी मोठी ऑफर सुद्धा मी त्या वेळामध्ये ठेवू शकते, तेवढ्याच 15-20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी. त्यामुळे सगळ्यांनी जागृत राहा, सांगितलेलं सामान सगळं आजच्या आज जुळवून ठेवा आणि उद्या संध्याकाळी 7:45 वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्हला यायला विसरू नका. आजच्या कोणत्याही ऑफर वरती दिलेल्या नंबरवरती मी फटाफट तुम्हाला इथं उत्तर द्यायला बसलेली आहे. तुम्ही पैसे पे करायचे आहेत, प्लीज लक्षात ठेवा, नाही तर आज कोणीतरी काम करा. वैशू व्हिडिओ बघत असेल, सीमाताई नाही तर गीता, अजून सुरेखाताई, कोणीही जरी मला मदत करा की बाबांनो आपल्याला शाळेमध्ये काय शिकवलंय, पत्ता कसा द्यायचा असतो, कारण पत्त्यावर आपली सगळी छोटी छोटी बाळं नावच लिहायची विसरतात. नाव लिहिलं तर पिनकोड विसरतात, पिनकोड विसरला तर जिल्हा विसरतात. त्यामुळे आपल्या परिवारामध्ये खूप छोटी बाळं आहेत माझी, तर त्यांना या मोठ्या मोठ्या ताईंनी थोडंसं एक दाखवा, एक वैश्विक काम छान करेल असं मला वाटतं, की कसा पत्ता लिहायचा असतो, आपलं संपूर्ण नाव, त्याच्या खाली काय येतं, आपण राहणार कुठं, काय कुठं, हा एक जरासा थोडासा जे असतं ना आपलं ते द्या लोकांना, म्हणजे मी ते पिन करते, म्हणजे तरी त्यांच्या डोक्यात येईल की बाबा ही सगळी, कारण मी इथं देऊन देऊन थकली आहे पण कोणाच्याच डोक्यात बसत नाही. तर थोडेसे बदाम पण सगळ्यांनी खावा. आणि बघा थोडंसं लहानपणचं काही आठवतंय का आपल्याला, आपण पत्र लिहायचो किंवा पत्ता टाकायचो, या गोष्टी कुठं गेल्या आहेत, का लक्षात राहत नाही आपल्या, की आपलं नाव पाहिजे आपल्याला पत्त्यावर. नुसतं 1000 वेळा मेसेज करता हे पाहिजे हे पाहिजे, हे मिळालं नाही, आणि ज्यावेळी मी तिथं पोहोचते तिथं पत्ताच नसतो, पत्ता असलं तर त्यावर नावच नसतं, नाव असलं तर त्याच्यावर पिनकोड नंबरच नसतो, असं अनेक भानगडी असतात. तर प्लीज थोडीशी मदत करा. ताई तुमची आहे, एकटी काम करत आहे, आणि दिवाळी धमाका खूप मोठा आहे आपला, खूप मोठा. जे तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं आहे ना, हे त्याचा चाराने सुद्धा भाग नाहीये, एवढा मोठा आपल्याला यावर्षी दिवाळी धमाका करायचा आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, गाडी, बंगला, लक्झरी लाईफ हे मिळवायचंच आहे, आणि त्यासाठी तुम्हाला ताईबरोबर हे राहिलंच पाहिजे. तर चला, या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला जरूर मदत करा. ज्यांच्यापर्यंत मी पोचलेच नाहीये, बहुत करून 3 जूनच्या आणि 3 जून किंवा जुलै अशा काहीतरी ऑर्डर थोड्याशा जास्त राहिल्या मला इथं दिसत नाहीये. तर ज्यांना मी पोचलेच नाहीये त्यांच्यापाशी, त्यांनी असं अजिबात सांगू नका 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. मी तुम्हाला आत्ताच सांगते की बाबा मी तुम्हाला आत्ता मेसेज केलाय, बघा तुमचा इथं आत्ता मेसेज आला, टॅब माझ्या हातात असतो, आत्ता तुमचा मेसेज आला, मी लगेच त्याला संध्याकाळच्या रेकीला घेते आणि तुम्हाला उद्या कुरिअर करते म्हणते किंवा 2 दिवसानं कुरिअर करते म्हणते. पण त्या 2 दिवसामध्ये माझ्याच्यानी जर रोजची 200 कुरिअर इथं
इथं पडली तर मी एकटी 200 कुरिअर नाही करू शकत. जेवढी माझ्याकडनं होतात तेवढी करू शकते. त्यामुळे तुमची कुरिअर व्हायला कधी कधी 4 दिवस जातात. मग 4 दिवस गेले तर पुढे पोचायला 4 दिवस जातात. त्यामुळे माझा मेसेज तुम्हाला आलाय की आज रेकी करत आहे किंवा आज कुरिअर करत आहे, तर त्यानंतर आता कोणीतरी मुद्दाम करेल की मला रेकीचा मेसेज आलाय पण पाठवते असा मेसेज आला नाही. यांनीही वरती येऊ नका. ज्यांना खरंच पोचलं नाहीये त्यांनीच फक्त वरती या. आपले आपले मेसेज, ते सुद्धा संपूर्ण आपलं नाव पत्ता असेल तर, नाहीतर मी काही देऊ शकत नाही. जे काही असेल ते 1 2 3 4 5 टायपिंगमध्ये मला व्यवस्थित द्या, म्हणजे लक्षात येतं. खूप गिचमिड करतात, खूप त्या वहीवर लिहितात उलटं पालटं. त्या काय काय सांगू तुम्हाला, जे काम करतं ना त्यालाच कळतं की किती त्रास होतो ते. तर या सगळ्या गोष्टी थोडीशी मदत करा मला, कारण आपल्याला खूप मोठा धमाका करायचा आहे दिवाळीचा, तुमच्या साथीनं मला आणि माझ्या साथीनं तुम्हाला. तर थोडीशी हेल्प पण करा, थोडंसं सगळं समजावून पण घ्या आणि हे करा. महालक्ष्मी बॉक्स जोपर्यंत मी लिमिटेड बनवलं आहे, मागच्या वर्षीच्या पोटली सारखं सेम ग्रुप होईल आज किंवा उद्या, त्यामध्ये तुम्हाला घेतलं जाईल. त्यावेळी तुम्हाला त्या बॉक्समध्ये काय आहे ते दाखवलं जाईल. तर सेम आहे मागच्या वर्षीची प्रोसिजर, पण धमाका खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. तर बॉक्स ज्यांना घ्यायचा आहे महालक्ष्मी बॉक्स, त्यांनी मॅजिक महालक्ष्मी बॉक्स हा त्याला आपण आता नाव दिलेलं आहे परमनंट. तर जरूर टेटस बघा, टेटसला टाकलेलं आहे सगळं. आणि उद्याच्या रेमेडीला तयार राहा. टाटा बाय बाय.